तो लास्ट लेक्चर मध्ये आपण ॲटॉमिक मास सांगितलं बरं. आणि ॲटॉमिक मास म्हणजे काय असतं, तर एक नंबर असतो. त्या नंबरला आपण ॲटॉमिक मास नंबर म्हणतो. कॅल्क्युलेट कसं करायचं असतो, तर कार्बन 12चा जो वन ॲटम असतो त्याचं जे मास असतो त्याला फक्त 12 ने डिवाइड करायचं. हे कळालं तुम्हाला काय म्हणायचं आहे? कार्बन 12च्या ॲटॉमिक मासला कितीने डिवाइड करायचं? 12 ने करायचं. तुम्हाला जे आन्सर मिळणार त्याला म्हणायचं वन ॲटॉमिक मास. त्याला यू ने आपण डिनोट करतो. आणि ऍटॉमिक मासला आपण डॉल्टन म्हणतो किंवा युने आपण रिटर्न करतो. कशाने करतो? युने करतो. आता हे ऑप्शनच्या ऍटमचं मास एवढ्या ग्रॅम मध्ये असतं, 26 × 10⁻⁴ ग्रॅम. छोटं असतं. 24 ग्रॅम मायनस मध्ये काय 0.0 मध्ये असतं. त्याला आपण ह्या नंबरने डिवाइड करतो. काय करतो? 1.66. जे काही तुम्हाला मल्टिपल मध्ये मिळतं त्याला म्हणायचं दी मास ऑफ ऑक्सिजन इन एमयू. म्हणजे 1 mu 1.66 असतो. काय असतो? 1.66. आणि 24 हे तर कॉमन आहे ना, 24 तर कॉमन आहे की नाही, ते विसरून जायचं. मग ऑक्सिजन हा काय असतो? 26 ग्रॅम असतो आणि हा 1.6 ग्रॅम असतो. पण 1.6 ग्रॅमला आपण जर 1 कन्सिडर केलं तर 26 ला आपण 16 कन्सिडर करू. कशाने करू? 16. कळताय? तर 1.6 ला 1 म्हणायचं. म्हणजे ज्या गोष्टी आपण डिवाइड करतो त्याला आपण जनरली 1 कन्सिडर करतो आणि वरच्याला त्याच्या मल्टिपल मध्ये कॅल्क्युलेट करतो. तर ॲटॉमिक मॅथचा ऑप्शन हा 16 टाइम मल्टिपल मध्ये असतो. किती मल्टिपल मध्ये असतो? 16. म्हणून त्याला आपण 16 लिहू म्हणतो. हायड्रोजन हा 1 मल्टिपल मध्ये असतो. हायड्रोजनचं मास काय असतं? 1.08. मग आपण त्याला 1च कन्सिडर करून घेतो. काय करून घेतो? कळालं पॉईंट करतोय? तर जेही तुम्हाला मासेस दिलेले असतात यू मध्ये ते ॲटॉमिक मासच्या मल्टिपल मध्ये असतात. हा जो ॲटॉमिक मास असतो त्याच्या काय असतात? मल्टिपल मध्ये असतात. तर वन ॲटॉमिक मासची व्हॅल्यू लर्न करायची 1.6 × 10⁻24 ग्रॅम. ठीक आहे. मग तुम्हाला क्वेश्चन आस्क केला की दी मास ऑफ रेकॉर्डिंग टाकलं. आपण अशा प्रकारचा विचार केला की माझ्याकडे एक एक्स ॲटम आहे, एक एक्स इलेमेंट आहे. इलेमेंट कोणता आहे? एक्स. आणि त्याच्या ॲटमचं मास समथिंग आहे × 10⁻24 ग्रॅम असं समथिंग आहे. तर तुम्हाला त्याचं ॲटॉमिक मास काढायचं, एमयू काढायचं किंवा यू काढायचं. तुम्ही काय करणार? त्याची गिवन मास आहे त्याला फक्त 1.6 × 10⁻24 ग्रॅमने डिवाइड करता. तुम्हाला त्याचं कशामध्ये आन्सर मिळणार? यू मध्ये आन्सर मिळणार. कळलं? कोणत्याही ग्रॅमचं तुम्हाला यू मध्ये कन्वर्ट करायचं असेल किंवा ॲटॉमिक मास मध्ये तर काय करावं लागतं? एका फॅक्टरने डिवाइड करावं लागतं. त्याला असतं 1.6 × 10⁻24. ठीक आहे. येस. तर आपण ग्रॅम्स मध्ये जास्त गप्पा नाही करत, यू मध्ये करतो. म्हणून जनरली यू मध्ये आपण गोष्टी कन्वर्ट करतो. लास्ट लेक्चरला आपण ॲव्हरेज बघितलं, कारण मॅक्झिमम जे एलिमेंट्स असतात ते आयसोटोप फॉर्म मध्ये असतात. कोणत्या फॉर्म मध्ये असतात? आयसोटोप फॉर्म मध्ये. हे सर्व आयसोटोप्स आहे. कार्बन 12, नायट्रोजनचे, ऑक्सिजनचे. पण यांना कॉमनली आपण काय करतो? त्यांचं एक कॉमन आपण अशा प्रकारे काय यूज, हे त्यांचा ऍव्हरेज काढतो का? हा काय आहे? ऍव्हरेज. आणि तो ऍव्हरेजही आपल्याला थोडासा काय वाटतो? थोडासा म्हणजे कम्बरसम किंवा आपल्याला थोडासा लेंदी वाटतो. म्हणून आपण त्याला राऊंड अप करून टाकतो. काय करून टाकतो? नायट्रोजनचं ॲटॉमिक मास 14 आहे. का? तर आपण ते हे व्हॅल्यू कन्सिडर नाही करत. हे व्हॅल्यू का क्रिएट झाली आहे? हा 15 मुळे, नायट्रोजन 15 मुळे. लास्ट लेक्चरला आपण डिस्कस केलं, नायट्रोजन 14चं कंट्रीब्युशन जास्त असतं, 15चं एकदम कमी असतं. पण ते निग्लिजिबल कॅल्क्युलेशन मध्ये येतं. मग आपण त्याला राऊंड अप मध्ये कटच करून टाकतो. डायरेक्टली नायट्रोजनचा ॲटॉमिक मास आपण 14 यू लर्न करतो. ठीक आहे. ऑक्सिजनचा ॲटॉमिक मास हे कसं आहे बघा, 15.9. आपण डायरेक्ट त्याला 16 कन्सिडर करतो. 16 समजलं? तर आपण आपल्या पिरियड टेबल मध्ये ह्या राऊंड ऑफ व्हॅल्यू दिलेल्या असतात. ऍक्च्युअल व्हॅल्यू वेगळ्या असतात. ऍक्च्युअल व्हॅल्यू वेगळ्या असतात. आपण राऊंड ऑफ व्हॅल्यू ह्या लर्न करत असतो. आता क्लोरीन बघा, क्लोरीन 13.45. पॉईंट मध्ये काय येतात माहिती आपल्याला की 35 आणि 37. यांचा ऍव्हरेज काढल्यावरती पॉईंटच येणार आहे. काय येणार आहे? पॉईंट. आणि पॉईंट आपण निग्लेक्ट करतो. 35, 45 आपण त्याला 35.5 करून टाकतो. पॉईंट का कळला ना? हो. येस. ते ऍव्हरेज व्हॅल्यू मग ॲटॉमिक मास हे पॉईंट मध्ये असतं, कारण ते ॲटॉमिक मास जे असतात ना आयसोटोप्स त्यांचे ऍव्हरेज व्हॅल्यू असतात. कोणत्या ऍव्हरेज व्हॅल्यू, म्हणून ते पॉईंट मध्ये. नेक्स्ट
सर हम्म तर तिथे 79.9 होतं, हम्म 904 होता. हम्म त्याला डायरेक्ट 80 काउंट द्यायचं. इथे जो नंबर असतो जो झिरो असतो ना त्यावर डिसाइड होतो. आपण पुढे शिकणार आहोत की सिग्निफिकंट डिजिट असतात. काय असतात? सिग्निफिकंट डिजिट. कोणती व्हॅल्यू झिरो 90, इथे जर 95 96 असलं असतं तर आपण 9 मध्ये 1 ऍड केला असतं. करतो ना आपण? काय करतो आपण जोशी? सर 79.96 असलं असतं तर मी त्याला मडगे असं लिहिणार. काय लिहिणार? आणि जर माझ्याकडे असं असेल 79.82 असणार, सॉरी 79.92 असणार, तरी मी त्याला कसं लिहिणार? असं लिहिणार 79.9च लिहिणार. हे या नंबरनं ठरतं मडके. मडके हा जर 5च्या बिलो असेल तर आपण त्याला क्विट करतो, आणि तो 5च्या अबो असेल तर त्याला आपण कन्सिडर करतो. त्याला एक मागच्या ऍड करून आपण व्हॅल्यू इन्क्रीज करून लिहितो. त्याला मॅथमॅटिक्स म्हणतात. त्याला फ्रॅक्शन मध्ये आपण तशा प्रकारे काय करतो? ऍड करतो. ते लक्षात ठेवायचं. 5च्या वरती असेल तर आपण आधीच्या नंबर मध्ये 1 ऍड करून त्याला ऍडजस्ट करतो. नसेल तर त्याला सोडून देतो. नसेल तर त्याला सोडून देतो. नेक्स्ट याचा काय क्वेश्चन होता जरा? ऍटॉमिक मास आणि मास नंबर. हे बघा, आता ऍटमचं जे मास असतं, आता हा ऑक्सिजन आहे, त्याचं मास आहे 16 होतं, बरोबर? याचा ऍटॉमिक नंबर, याचं ऍटमचं मास 16 होतं. तर याला ऍटॉमिक मास म्हणजे काय असतं? तर ऍटॉमिक मास म्हणजे ऍटमचं मास. तर मी डायग्राम काढली होती, चौधरी काढली होती का रे? प्रोटॉन प्लस न्यूट्रॉन याला ऍटमचं मास म्हणतात. आणि हा ऍटॉमिक मास नंबर जो असतो त्यालाच आपण म्हणतो ऍटॉमिक मास. हा ऍटमचा ऍटॉमिक मास नंबर. दोघेही सेम गोष्ट. दोघे असतात सेम गोष्ट. ऍटमचा मास कॅल्क्युलेट करणं काय म्हणजे मास नंबर काय. ऍटॉमिक वेगळा गोष्ट असतो. ऍटॉमिक नंबर वेगळं. नंबर लावल्याने काही ऍटॉमिक मास आणि ऍटॉमिक नंबर काही वेगळं होतं. ऍटमचा मास मीन्स ऍटमचा मास. ठीक आहे, समराईज करू आपण, पुढे बोलू. आता आपण थोडंसं मॉलिक्युलर मास बघू. ऍटमचा मास कॅल्क्युलेट केला तर मॉलिक्युलही असतं. त्याला कार्बन डायऑक्साईड आहे, हा एक मॉलिक्युल आहे. काय आहे? मॉलिक्युल. मॉलिक्युलचं मास कॅल्क्युलेट कसं करायचं? कसं करतात चौधरी? शिकलोय आपण? शिकलोय का? कुठे गेलं? मॉलिक्युलचा मास, ऍटमचा मास तर कळालं ना. एक सिंगल ऍटम असतो, जसं ऑक्सिजन होता, त्याचा मास काय असणार आहे? ऑक्सिजनच्या 1 ऍटमचा मास असणार आहे, ऑक्सिजन 1 ऍटम, ते आहे 16. ते काय आहे? 16 मीन्स प्रोटॉन प्लस न्यूट्रॉन, याला 16 म्हणतात. टोटल प्रोटॉन आणि प्रोटॉन ऍड करायचं, आपल्याला त्या ऍटमचा मास मिळणार. इलेक्ट्रॉनला मास नसतो. इलेक्ट्रॉनला मास असतो पण आपण त्याला कन्सिडर नाही करतो. ठीक आहे. मग ऍटमिक मास म्हटलं म्हणजे प्रोटॉन प्लस न्यूट्रॉन. मग कॉन्सेप्ट येतो की ऍटम्स इलेमेंट एकत्र येतात आणि कंपाऊंड फॉर्म करतात, जसं CO2. जसं CO2 इथे एक्झाम्पल आहे CO2. मग CO2 हा तर ऍटम नाही ना, हा मॉलिक्युल आहे. हा काय आहे? मॉलिक्युल. मॉलिक्युलच्या मासला मॉलिक्युलर मास म्हणतात ना. मॉलिक्युलर मास म्हणतात, मॉलिक्युलर मास म्हणतात. त्याला काय म्हणतात? मॉलिक्युलर मास. कसं कॅल्क्युलेट करायचं? कार्बन किती आहेत? 1. त्यात ऑप्शन किती आहेत? 2. कार्बनचा मास माहिती आहे आपल्याला 12. ऑक्सिजनचा मास माहिती आहे आपल्याला 16. मग कार्बन 1 टाइम आहे म्हणजे 12 इंटू 1 टाइम प्लस 2 इंटू 16. आन्सर येणार तुमचं 44. येणार 44. म्हणजे ऍटमचं मास आहे, फक्त ते इन टर्म्स ऑफ आपण मॉलिक्युल ऍड करतो. काय करतोय? मॉलिक्युल ऍड. एक्झाम्पल, माझ्याकडे ऑक्सिजन आहे. ऑक्सिजनचा मास काय असणार आहे? 16.
याला काय म्हणणार आपण, मला सांगा की हा ऑक्सिजनचा ऍटम आहे आणि हा ऑक्सिजनचा मॉलिक्युल आहे, बरोबर ना? याचा आपण ऍटॉमिक मास काढणार आणि याचा मॉलिक्युलर मास काढणार, बरोबर की नाही? मग यामध्ये ऑक्सिजनचा ऍटम किती आहे? 1 आहे. तर 1 असं 1 करणार मी आणि कॅल्क्युलेट करायचं 16 आहे, तर 16 इंटू 1 16. दी ऍटॉमिक मास ऑफ द ऑक्सिजन ऍटम 16. आता तर मॉलिक्युल आहे, तेच मॉलिक्युल आहे, आपण तेच करू, 2 टाइम्स ऑक्सिजन आहे, 2 इंटू 16 किती झालं? 32 मॉलिक्युलर. तो नेक्स्ट वॉटर, मॉलिक्युलचा मास नाही ना, मॉलिक्युलर मास 2 टाइम्स हायड्रोजन प्लस 1 टाइम ऑक्सिजन, 2 टाइम आहे किती? 1 प्लस 1 टाइम ऑक्सिजन 16, 2 इंटू 1 1 प्लस 16 इंटू 1 16, सॉरी 2 18 यू, काय 18 यू. तर याला म्हणतात मॉलिक्युलर, काय म्हणतात? जो मॉलिक्युल असतो सिंगल, त्याचे जे मास असतो त्याला मॉलिक्युलर मास म्हणतात. लर्न करून घ्यायचं, काय लर्न करणार? वॉटरचं मॉलिक्युलर मास तर लर्न करून घ्यायचं, 2 इंटू प्लस 16, बरोबर ना? आता 18 काढता येईल कोणाचं येतं? मी जर असं केलं तर याला मॅग्नेशियम हायड्रॉक्साईड म्हणतात, MgOH2. पुन्हा चांगलं लिहू का? MgOH twice. Calculate the molecular mass for this compound. मग कॅल्क्युलेट करायचं म्हणजे आपल्याकडे किती एलिमेंट आहे? MgO आणि H, 3 एलिमेंट. मग मी काय करणार? MgO आणि H. हाऊ टाइम्स Mg? 1. ऑक्सिजन किती टाइम्स आहे? 2 टाइम्स. किती? 2. हे जर कळत नसेल तर त्याला शॉर्टकट फॉर्म मध्ये लिहितो, OH आणि OH. मी याला असं लिहू शकतो का? लिहू शकतो. 2 टाइम्स OH ला मल्टिप्लाय करणार, काय करणार? Mg ला 2OH अटॅच आहे, त्याला शॉर्टकट कसं लिहितो आपण? इन ब्रॅकेट 2, इन ब्रॅकेट. मग Mg 1 टाइम, ऑक्सिजन 2 टाइम्स आणि हायड्रोजन. केलं नसेल तर मला नाही वाटत तुम्हाला काही प्रॉब्लेम. चला नेक्स्ट, कळालं मग आता मॉलिक्युलर मास कसं काढायचं? कोणाचंही काढायचं. सल्फ्युरिक ऍसिड कसं काढणार? हाऊ मेनी टाइम हायड्रोजन? 2 टाइम हायड्रोजन प्लस सल्फर 1 टाइम प्लस ऑक्सिजन 4 टाइम. हायड्रोजन 1, सल्फर 32 आणि ऑक्सिजन 16. तर जे काही एलिमेंट्स तुमच्या बुक मध्ये लर्न करून घ्या, म्हणजे क्लोरीनला लर्न करा कारण तो बुक्स मध्ये रिपीट येतो, कार्बनला लर्न करा, हायड्रोजनला लर्न करा, ठीक आहे? जे जे काही रिपीटिंग गोष्टी आहेत त्या त्या लर्न करा. एकदम प्युअर टेबल लर्न करण्याची गरज नाही, ज्या ज्या गोष्टी रिपीट होणार त्याच फक्त तुमच्या लर्न असल्या पाहिजे. इथे काय काय आलंय? हायड्रोजन 1, ऑक्सिजन 16, सल्फर 32, एवढं लर्न करायचं. झालं. काही प्रश्न आहे जोशी? इथे सांगितलंय बघा, ऑप्शन बद्दल सांगितलंय. फाइंड द, तुम्हाला एक वेगळा प्रश्न विचारला आहे, फाइंड द मास ऑफ 1 मॉलिक्यूल ऑफ ऑक्सिजन ॲटम इन AMU और इन ग्रॅम. तुम्हाला सांगितलं हा ऑक्सिजन आहे, याचं तुम्हाला मॉलिक्युलर मास फाइंड आउट करायचा इन टर्म्स ऑफ AMU. आता शिकवलं ना, 2 टाइम्स ऑक्सिजन, 2 इंटू 16 किती होतात? 32U. पण तुम्हाला इन टर्म्स ऑफ यू नाही सांगितलं, इन टर्म्स ऑफ ग्रॅम सांगितलं, इन टर्म्स ऑफ ग्रॅम, बरोबर ना? तो जर इकडे, मग काय करावं लागेल? डिवाइड करावं लागेल. हे बघा, सायन्स आला म्हणजे मॅथ येणारच, सायन्स आला म्हणजे कॉन्सेप्ट कसं पाहिजे? एकदम क्लिअरली भेटेल. काय शिकवलं मी तुम्हाला? 1 AMU means 1.6 into 10 raised to minus 24 ग्रॅम. शिकवलं ना? म्हणजे 1 AMU means this means 32U means 32 into 1.6 into 10 raised to minus 24 ग्रॅम. साधा भेटतो, डिवाइड करतो. लॉजिक हे कन्सेप्ट लावायचं.
शिकलो काय आपण 1m is this, then how 32 means multiply ना. 1.667. हा, ते तुम्ही करायचं ना, अंडरस्टँड. मी काय शिकवतोय, मला मॅथ मध्ये जास्त इंटरेस्ट नाही, मला केमिस्ट्री इंटरेस्ट आहे बरोबर. तर मॅथ वाईज तुम्ही ते सॉल्व्ह करा. तुम्ही 6 6 करा, 6 5 6 6 5 3 करा, एवढं तरी पाहिजे, एवढं तरी मिनिमम. चला यामध्ये काही इश्यू असेल तर बोला. नाही, चलो नेक्स्ट पण. नेक्स्ट आहे फॉर्म्युला मास. काय मास आहे? फॉर्म्युला मास. आता जोही सबस्टन्स असतो त्याचा फॉर्म्युला मास, द फॉर्म्युला मास फॉर द सबस्टन्स. फॉर्म्युला मास हा जो सबस्टन्स असतो तो एक सम असतो ऍटॉमिक मास. हे बघ, फॉर्म्युला मास आणि ऍटॉमिक. चला एक नोटबुक आहे ना आपल्याकडे, नोटबुक सोबत ठेवायची, मी जे पॉइंट सांगणार ते मार्क करायचे. चलो सोबत ठेवा. काय काय रिव्हाइज केलं आतापर्यंत? किंवा चला त्या गोष्टी बुक्स मध्ये रिवाइज करणार, मी जे सांगणार तुला लक्षात ठेवलं फक्त. मॉलिक्युलर मास अँड फॉर्म्युला मास. जो पॉइंट मी हायलाइट करणार तुला मी सांगणार लिहायचं. चला बघू काय काय डिफरन्स असतो मॉलिक्युलर मास आणि फॉर्म्युला मास मध्ये. तर मॉलिक्युलर मास हा बिग कन्सेप्ट असतो. काय असतो? बिग कन्सेप्ट. आणि फॉर्म्युला मास हा त्यातला एक छोटासा पार्ट आहे. काय आहे त्यातला छोटासा पार्ट? म्हणजे मॉलिक्युलर मास मी काढू शकतो कोणाचं, कोणाचंही. वॉटरचा मॉलिक्युलर मास काढता येतो ना, काढता येतो. पण फॉर्म्युला मास कोणाचं काढायचं असतं? ज्यांच्याकडे आयन्स असतात. ज्यांच्याकडे काय असतात? आयन्स, आयनिक कंपाऊंड. कोणासाठी काढायचं असतं? आयनिक कंपाऊंड ऑनली. कोण कोण असतं आयनिक कंपाऊंड? मॅग्नेशियम क्लोराईड, सोडियम क्लोराईड, जे जे आयन्स असतात काय असतात? आयनिक कंपाऊंड, ज्यांना प्लस मायनसने काय केलेलं असतं? अट्रॅक्ट केलेलं असतं. मला लक्षात ठेवायचं, मॉलिक्युलर मासची छोटी टर्म फॉर्म्युला मास आहे. फक्त फॉर्म्युला मास केव्हा यूज करायचं? फॉर द आयनिक कंपाऊंड. फॉर, चलो मार्क करा. व्हेन डाय, हिला काय म्हणतात? ह्या डायग्रामला काय म्हणतात? व्हेन डायग्राम. काय म्हणतात? व्हेन डायग्राम. डायग्रामला नाही, म्हणजे मॅथमॅटिकली तुम्हाला एवढं लिहायचं फक्त फॉर्म्युला मास म्हणजे मॉलिक्युलर मास. पर्टिक्युलर तो फक्त कोणासाठी वापरायचा असतो? जोशी आणि कंपाऊंड. क्वेश्चन आलेला आहे बरं एक्झाम, ठीक आहे. नॉर्मली बाकीच्यांचं काय करायचं असतं? मॉलिक्युलर मास काढायचं असतं. काय करायचं असतं? मॉलिक्युलर. डायग्राम काढली, काय लिहिलं तुम्ही? लिहिलं का तुम्ही? ठीक, चलो नेक्स्ट. झालं का चौधरी? चलो, तर फॉर्म्युला मास तुम्हाला क्लिअरिटी आलेली आहे. मग आपण बघणार की फॉर्म्युला मास काय. तर फॉर्म्युला मास मध्ये काय म्हणणार तुम्ही की फाइंड द फॉर्म्युला मास ऑफ NaCl आणि कॉपर नायट्रेट. डायरेक्ट करते मला की हे प्लस मायनस कंपाऊंड आहेत. काय आहे? ठीक आहे. आहे की नाही? मला वॉटरला असं प्लस मायनस कधी बघितलंय का? वॉटर मध्ये करता येतं का? नाही. तर मग सोडियम क्लोराईडचा फॉर्म्युला मास काढायचा आहे. तर मी काय सांगितलं, दिस इज बेसिकली मॉलिक्युलर मास. हा मॉलिक्युलर मास असतो. मग आपला रूल काय आहे? सोडियम किती आहे? 1. आणि क्लोरीन किती आहे? 1. सोडियम किती असतं? 23 इंटू 1 प्लस क्लोरीन किती असतं? 35 इंटू 1, 58 पॉईंट समथिंग. मॉलिक्युलर मास काढणे, फॉर्म्युला मास काढणं सेम थिंग आहे. फक्त फॉर्म्युला मास कोणासाठी यूज करायचा? आयनिक कंपाऊंड. ठीक आहे, बस एवढाच फरक आहे. आता कॉपर नायट्रेट आहे, याला काय करणार तुम्ही? सेम. कॉपर किती टाइम्स आहे? 1 टाइम. नायट्रोजन 2 टाइम्स दिसतोय ना, ठीक. आणि ऑप्शन किती टाइम आहे? 6 टाइम. वेगळ्या पद्धती आहेत. मी कसं सॉल्व करणार? कॉपर 1 टाइम प्लस नायट्रोजन किती टाइम आहे? 2 टाइम्स. ऑप्शन 3 2 जा 6, 6 टाइम्स. मल्टिप्लाय करायचं. काय करायचं?
आन्सर तुमचं किती ते 187 काय यायला पाहिजे. आणि हे तुम्हाला काही रट्टन घ्यायचं नाही, दिलेलं असतं. काय दिलेलं असतं, काही गोष्टी दिलेल्या असतात. कॅल्शियम सल्फेट आहे, टाकायचं होमवर्क मध्ये. होमवर्क करून बघायचं याचा फॉर्म्युला किती येतो. कारण कॅल्शियम 2 प्लस असतो, सल्फेट 2 मायनस असतो, म्हणून तो फॉर्म्युला आपण कन्सेप्ट यूज करतो. मग मॉलिक्युलर मास का काढायचं असतं, तर तुम्ही केमिस्ट्री जसं पुढे जाणार तुम्हाला कळणार की मॉलिक्युलर मास शिवाय गोष्टी पुढे जात नाही. मॉलिक्युलर मास एक बेसिक कन्सेप्ट आहे, तुम्हाला ते कसं कॅल्क्युलेट करायचं माहिती असलं पाहिजे. किंवा ते काय ते माहिती असलं पाहिजे. काय असतं मॉलिक्युलर मॉलिक्युलर मास, काय वाटतं काय ऍक्च्युली काय ते. एक मॉलिक्युल आहे, त्यामध्ये जेवढे आयटम आहेत त्यांच्या मासला प्लस केलं की त्याला मॉलिक्युलर मास म्हणतात. त्याला मॉलिक्युलर मास काय काय बरोबर ना. चलो ठीक आहे, जायचं पुढं. आता आपण थोडंसं महत्वाच्या कन्सेप्ट मध्ये आलोय, ज्याला चॅप्टर मध्ये व्हेरी इम्पॉर्टंट व्हॅल्युएशन आहे, ते मोल. 10 मध्ये तुम्ही शिकला, मला वाटतं 9 मध्ये शिकला असं मोल काय. सीबीएसई ला किती लोक होते, 9 मध्ये मोल होता ना, तुम्हालाही होता 10 मध्ये, 9 मध्येच होता. तर मोल कन्सेप्ट जो आहे तोच ऍक्च्युली तुम्हाला महत्वाचा आहे. जेई वगैरे काही असेल तर मोल वरतीच क्वेश्चन करतो. तर आपण बघू मोल काय असतो. तर डेफिनेशन, आधी डेफिनेशन. तर मोल एक, 1 मोल एक अमाऊंट ऑफ सबस्टन्स असतो. मी शिकवलं होतं अमाऊंट ऑफ सबस्टन्स एक फिजिकल प्रॉपर्टी आहे. त्याचं एसआय युनिट शिकवलं होतं मी तुम्हाला. काय असतं, मोल असतं. काय असतं, टेबल आठवतोय पहिल्या लेक्चर, चॅप्टर पहिल्या दिवसाचे लेक्चर. अमाऊंट ऑफ सबस्टन्स म्हणजे ही एक फिजिकल क्वांटिटीचा मोस्ट आहे, त्याचं युनिट मोल असतं. म्हणजे अमाऊंट ऑफ सबस्टन्स असतं, त्याच्यामध्ये एंटिटी असतात, म्हणजे एंटिटी पेक्षा पार्टिकल्स असतात. काय असतात, पार्टिकल्स. आणि ते एक्झॅक्टली 12 ग्रॅम ऑफ कार्बन आयसोटोप असतात. काय असतात, 12 ग्रॅम ऑफ कार्बन आयसोटोप. कळत नसेल तर असं इकडे बोलू. ही डेफिनेशन आहे, ही प्रॉपर काय. आपल्याला डेफिनेशन पेक्षा त्याला यूज करायचंय. काय करायचंय, यूज करायला शिकायचंय की कशावर. आपण बघतोय मोल, बरोबर. आता मोलला रिप्रेझेंट करतात एन ने, त्याचा युनिट आहे MOL. आणि 1 मोलचा मिनिंग काय असतो, तर 1 मोलचा मिनिंग असतो की कार्बन 12 असतो किंवा कार्बन असतो. बेसिकली 12 असतो. आपण मागे ऍटम मास मध्ये काय घेतलं होतं की कार्बन 12 ला जो होता ना, तो कार्बन 12 त्याला डेफिनेट डिवाइड. ते बघा इथे काय करतोय आपण, हे कार्बन 12 जो आहे, तर लक्षात घ्यायचं कार्बन 12 घ्यायचा. तो किती ग्रॅम घ्यायचा, हा कार्बन 12 आहे म्हणजे हा ऍटम आहे. काय आहे, ऍटम. याचं स्वतःच ग्रॅम मध्ये काहीतरी मास असणार आहे काय, असेल ना. 10⁻20 पर्यंत जर मास असेल तर त्याचा एक ब्लॉक बनवायचा आणि तो 12 ग्रॅमचा बनवायचा. किती बनवायचा, म्हणजे कार्बन 12 घ्यायचं, कार्बन घ्यायचं आणि तो 12 ग्रॅमचा एक ठोकळा बनवायचा, एक क्यूब बनवायचा. बनवला. कार्बन 12चा किंवा कार्बनचा 12 ग्रॅमचा एक ठोकळा बनवायचा. आणि त्यामध्ये जेवढे कार्बन 12 चे ऍटम आहेत त्याला म्हणायचं 1 मोल. तर काय म्हणायचं, 1 मोल. प्रश्न पडतोय पॉइंट, नाही. थोडस आपण डायरेक्टली जा, इंटरनेट. 1 मोल, मोल कॉन्सेप्ट, मोल कॉन्सेप्ट. चांगली डायग्राम वगैरे.
चला जाऊ दे, आपण सोपं करू त्याला, अजून काही मला चांगलं सापडत नाही. एकदम सोडू आपण. तर बुक मध्ये ती मार्क करा, नोटबुक. 1 मोल इज इक्वल्स टू 1 मोल इज इक्वल्स टू 6.0221367 into 10⁻23 particles. 1367. 6.0221367 into 10⁻23 particles. आणि ते पार्टिकल्स ऍटम असू शकतात, मॉलिक्युल असू शकतात, आयन्स असू शकतात. तर पार्टिकल ऍटम असू शकतात, मॉलिक्युल असू शकतात, किंवा ते आयन्स असू शकतात. आणि त्याच्या समोरच लिहायचं, हा जो तुम्ही 1 मोल लिहिला तिथे 6 पॉईंट समथिंग, याला दुसऱ्या भाषेमध्ये त्यालाच कंटिन्यू करा, त्याला अजून म्हणतात आपण ॲव्होगाड्रो नंबर, NA. त्याला काय शोधतो आपण, त्यालाच पुढे काय म्हणतात, ॲव्होगाड्रो नंबर किंवा ॲव्होगाड्रो कॉन्स्टंट, डिनोटेड बाय कॅपिटल NA. कळलं? स्पेलिंग बघून घ्या ॲव्होगाड्रोचं. ॲव्होगाड्रो. ठीक आहे. पुन्हा सांगतो, काय रिपीट करतोय आपण शिकतोय 1 मोल. जोशीकडे लक्ष द्यायचं. अरे जाऊ बा. आपण आता आपण जे महत्वाचा कन्सेप्ट, अरे कॉन्सेप्ट आहे मोल, त्याला डिनोट करतो आपण स्मॉल एल. आणि मोलचा मिनिंग आहे, मला म्हणायचं आहे की आता 1 मोल, मला काय म्हणायचं आहे, 1 मोल, मी 1 N लिहिणार आणि त्याला असं शो करणार. कसं शो करणार, 6.0221367 into 10⁻23. हे काय असणार, ऍटम्स असणार किंवा आयन्स असणार किंवा ऍटम सायन्स आणि काय असू शकतात, मॉलिक्युल असणार. तर केमिस्ट्रीमध्ये कोणी म्हटलं की 1 मोल, तर डोक्यामध्ये आणायचं 6.0221367 into 10⁻23 क्वांटिटी. काय क्वांटिटी म्हणजे मी म्हटलं की आता माझ्याकडे 1 मोल ऑफ ऑक्सिजन ऍटम्स आहे. मग मी म्हणणार की आपल्या ह्या रूम मध्ये 1 मोल ऑफ काय आहे, ऑक्सिजन ऍटम्स आहे. तर मी म्हणणार की ह्या रूम मध्ये जी एअर आहे त्यामध्ये 6 into 10⁻23 कळतंय ना, 6 वरती 23 एवढे ऍटम्स फिरत आहेत, हवा लागते. त्यानंतर मी जर असं म्हटलं माझ्याकडे 1 मोल ऑफ वॉटर मॉलिक्युल्स आहे, काय आहे, वॉटर मॉलिक्युल्स इन ग्लास आहे. तर माझ्याकडे ग्लास आहे, त्या ग्लास मध्ये 1 मोल ऑफ वॉटर मॉलिक्युल आहे, म्हणजे त्याच्यामध्ये 6 into 10⁻23 वॉटरच्या मॉलिक्युल त्या ग्लास मध्ये प्रेझेंट आहे. मी असे म्हणू शकतो माझ्याकडे 1 मोल ऑफ सोडियम क्लोराईड आहे, किंवा माझ्याकडे 1 मोल ऑफ सोडियम प्लस आयन्स आहे. मी म्हणतो की माझ्याकडे असं एक सोल्युशन आहे, कारण आयन सोल्युशन मध्ये असतात, की त्यामध्ये सोडियमचे किती आयन्स प्रेझेंट आहे, 6.022 वगैरे. तर सर्वांचं मिनिंग एकच आहे. मग मला सोल्युशन मध्ये आयन सांगायचे असले ते मी मोल मध्ये सांगणार. एका मोलची किंमत लक्षात ठेवायची 6 into 10⁻23.
मला मॉलिक्युल्स सांगायचं असेल तर मी मोल्स मध्ये सांगणार, आणि मला ऍटम्स सांगायचे तर मी कशात सांगणार, मोल. मग केमिस्ट्री ऍटम बद्दल बोलतो मोल मध्ये, मॉलिक्युल बद्दल बोलतो मोल मध्ये, आयन्स मध्ये बोलतो मोल. इथे ग्रॅम मध्ये गप्पा होतात, इथे गप्पा होतात मोल मध्ये. मी म्हटलं की माझ्याकडे 2 मोल्स ऑफ वॉटर मॉलिक्युल्स आहेत इन अ ग्लास, म्हणजे मला म्हणायचं असतं हा जो नंबर आहे याला 2 ने मल्टिप्लाय करा, म्हणजे माझ्याकडे 12 इंटू 10⁻23 मॉलिक्युल्स आहेत. मला म्हणायचं असतं 4 मोल्स ऑफ वॉटर मॉलिक्युल इन ग्लास, मग मी हा जो नंबर आहे 4 ने मल्टिप्लाय करतो, 24 जे काय असेल ते. आणि ह्या नंबरला फक्त मोल मोल नाही म्हणायचं, याला म्हणायचं ॲव्होगाड्रो नंबर. याला दुसरं नाव काय आहे, ॲव्होगॅड्रो नंबर. एन ए केमिस्ट्री ॲव्होगॅड्रो नंबर की म्हटलं तरी 1 मोल, आणि 1 मोल म्हटलं तरी 1 मोल. याचं आन्सर काय, फक्त 6 इंटू 10⁻23 पार्टिकल असतील तर पार्टिकल, ऍटम्स असतील तर ऍटम, आयन्स असतील तर आयन, मॉलिक्युल असतील तर मॉलिक्युल. त्याला कसं युज करता येतं. हे मास नाही, ही एक क्वांटिटी आहे, त्याला काय म्हणतात, क्वांटिटी. हे मास आहे का, तर मोल हे मास नसतं, मोल ही एक क्वांटिटी असते, आपण क्वांटिटी बद्दल बोलतो. मग केमिकल रिएक्शन होतात तेव्हा तिथे आपण असं म्हणत नाही की मी 10 ग्रॅम ऑफ काय घेतलं. जो केमिस्ट असतो किंवा तुम्ही रिएक्शन करणार आहात तिथे तुम्ही ग्रॅम मध्येच घेणार, तुम्ही ग्रॅम मध्ये घेणार, पण रिएक्शनचं जे मेकॅनिझम चालतं ते ग्रॅम मध्ये चालत नाही, त्याला कशात करावं लागतं, मोल मध्ये. कशामध्ये, मग तुम्ही त्या ग्रॅमला घेऊन कशा कन्वर्ट करणार, मोल मध्ये, आणि तुम्हाला सर्व आन्सर कशात मिळणार, मोल मध्ये मिळणार. लक्षात ठेवायचं, तुम्हाला मोल मध्ये कन्वर्ट केल्याशिवाय कोणतीही रिएक्शन सॉल्व्ह करता येत नाही. मग मोल जोपर्यंत कळत नाही तोपर्यंत आपण पुढे जाणार नाही. का चॅप्टर आपण बेसिक्स मध्ये घेतलाय, मोल कळालं पाहिजे, मोल्स मधनच तुम्ही रिएक्शन काय करणार, स्टडी करणार. तुम्हाला दिलेलं असणार गोष्ट मास की ग्रॅम मध्ये, कशामध्ये, ग्रॅम मध्ये, पण तुम्ही त्याला कशात कन्वर्ट करणार, मोल मध्ये. तो नंतरची गोष्ट आहे ग्रॅम. आपल्याला मोल कळाला, मोल कळाला, मोल एक नंबर असतो, त्याला म्हणतात तो नंबर रटून घ्यायचा, प्रत्येकाचा नंबर रटलेला पाहिजे. काय, 6.0023523, सॉरी 0.6.000221367 इंटू 10⁻23. यालाच म्हणायचं ॲव्होगाड्रो नंबर. ॲव्होगाड्रो नंबर म्हटलं तरी तोच, मोल म्हटलं तरी तोच, ऍटम म्हटला तरी तोच, मॉलिक्युल म्हटला तरी तोच, आयन म्हटलं तरी, कोणाचाही 1 मोल म्हटलं तर तो तेवढाच असतो. मला वाटतं एवढं याची क्लॅरिटी आली असेल, आली क्लॅरिटी. चलो हे लिहिलं का तुम्ही, चला लिहून घ्या, लिहिलं तुम्ही. 1 मोल ऑफ ऑक्सिजन ऍटम तोच नंबर, तुम्ही त्याला ब्रॅकेट मार्क करणार तोच. 1 मोल ऑफ वॉटर तोच, 1 मोल ऑफ Na+ आयन तोच. ठीक आहे, चौधरी कळायला पाहिजे गोष्टी. हा बस. नेक्स्ट, मग आता आपल्याकडे एक कन्सेप्ट येतो, तो येतो मोलार मास. आपण आतापर्यंत 2 मास बघितले, ऍटॉमिक मास, ऍटमचं मास काय बघितलं, ऍटमचं मास, ऍटॉमिक मास, मॉलिक्युलचं मास, मॉलिक्युलर मास, मॉलिक्युलर मास. मोलार म्हटलं का मी आधी, मोल माहिती नव्हतं ना. आता आपल्याकडे थर्ड कन्सेप्ट आला मोलार मास. काय आला, मग 3 मासेस असतात, कन्फ्युज नाही करायचं. चला आतापर्यंत आपण 2 मासेस बद्दल बोललो. एक ऍटम आहे, त्याचं मास आहे ऍटॉमिक. एक मॉलिक्युल आहे, त्याचं मॉलिक्युलर मास. आता नवीन कन्सेप्ट आहे मोलार मास. सिंपल आहे, मोल जो आहे, 1 मोल आहे, 1 मोल, त्याचं मास म्हणजे मोलार मास.
आता एक मोल म्हणजे तो एकटा नसतो, त्यामध्ये 6 × 10⁻23 एवढे काय असतात? मोल नाही, पार्टिकल. झालं. तर मला म्हणायचं आहे आता की मला मोलार मास काढायचं आहे. मला ऍटमचं मास कळालं, ते यू मध्ये येतं. मला मॉलिक्युलर मास इथे 18 U कळालं ना वॉटरचं. वॉटरचं किती असतं? 18 U. 18 यस. ऑक्सिजनचं किती असतं? 16 U असतं. आता मला ऑक्सिजनचं मोलार मास काढायचं. काय करायचं? मला ऑक्सिजन ऍटमचं मोलार मास. मग मोलार मिनिंग 1 मोल. मोलारचा मिनिंग डायरेक्टली असतो किती मोल? एका मोलचं मास. आता इमॅजिन करा गोष्ट की ऑक्सिजनच्या एका ऍटमचं मास, 1 ऍटमचं मास होतं 16 U. आता मी 1 मोल बद्दल बोलतोय, म्हणजे आता एक ऍटम नाही, ते 6 × 10⁻23 ऍटम बद्दल गप्पा होतोय. त्याचा 16 U असेल का? किती? 6 × 10⁻23. समजतंय ना? 6 वरती 23 झिरो. कळतंय? मग तो एक मोठा क्वांटिटी होतो ना. मग ते मास यू मध्ये राहत नाही, ते ग्रॅम मध्ये कन्वर्ट होतं. त्याच्यामध्ये काय होतं? ग्रॅम मध्ये. आणि काय करायचं मग? फक्त त्याला 16 ला यूचं ग्रॅम करून टाकायचं. काय करून टाकायचं? यूचं काय करून टाकायचं का? ग्रॅम. मी म्हटलं की माझ्याकडे 1 मोल ऑफ ऑक्सिजन ऍटम आहे रूम मध्ये. तुम्ही त्याला आपल्या टाट्याने मोजू शकता. तो 16 ग्रॅम असतो. काय असतो? किंवा मी तुम्हाला असं म्हटलं की माझ्याकडे जर 16 ग्रॅम ऑफ ऑक्सिजन ऍटम आहेत, मग मी डायरेक्टली म्हणणार तो 1 मोल आहे. तो काय आहे? म्हणजे 16 ग्रॅम ऑफ ऑक्सिजन मध्ये किती पार्टिकल असतात? 6 × 10⁻23 एवढे ऍटम्स असतात. कन्सेप्ट समजतोय काय चाललंय? प्रॅक्टिस झाल्यावर चांगला कळेल तुम्हाला. पुन्हा बोलू आपण. हे बघा, मला म्हणायचं काय की आपण ऑक्सिजन बद्दल बोलतोय, तर ऑक्सिजन बद्दल बोलू, वॉटर बद्दल बोलू. विचार वॉटर. आता हा वॉटर आहे. वॉटरचं कोणतं मास काढतो आपण? मॉलिक्युलर मास. 18U. म्हणजे वॉटर एक ग्लास आहे, त्या ग्लासमध्ये वॉटरचा एकच मॉलिक्युल आहे, सिंगल मॉलिक्युल. मला तर कोणता मास निघणार? मॉलिक्युलर मास. ते किती आहे? मग आपण इथे नेट मास नेट मास काढणार. किती काढणार? 18U. क्लिअर आहे? आता मी दुसरा ग्लास घेतला, त्यामध्ये मी वॉटरचे किती पार्टिकल घेतले माहितीये का? 6 × 10⁻23 पार्टिकल. 6 वरती 23 झिरो. कळलं? मग एवढे पार्टिकल ते फिट आहे. याला केमिस्ट्री 1 मोल. याला काय म्हणतं? 1 मोल. मग मला याचं जर मास काढायचं असेल तर जास्त डोकं लावण्याची गरज नसते. जर मला वॉटरच्या मॉलिक्युलर मास माहिती आहे, वॉटरचं एका मोलचं एक मला सॉरी वॉटरच्या एका मॉलिक्युलचं मास माहिती आहे, सिंगल मॉलिक्युल आहे. काय? सिंगल मॉलिक्युल किंवा मोलार मास. एका मॉलिक्युलचं मास जर माहिती आहे, तर त्यालाच फक्त 18 ग्रॅम मध्ये कन्वर्ट करायचं. आणि तेच हे एवढ्या 6 × 10⁻23 मॉलिक्युलचं मास असतं. त्याला दुसऱ्या भाषेत आपण म्हणतो. तर मला मॉलिक्युलर मासला सिम्पली ग्रॅम मध्ये लिहायचं. तो ऍटॉमिक मासला ग्रॅम मध्ये लिहायचं. ऑक्सिजनचा ऍटम असेल ना, तो 16U आहे. आता ऑक्सिजनचा मला काय करायचं? 1 मोल काढायचं आहे. 16 का? 16. चला थोडं कॉम्प्लिकेट करू. मागे एक्झाम्पल होतं बघा इथे. काय एक्झाम्पल होतं? तर असं एक्झाम्पल होतं बघा. हे सल्फ्युरिक ऍसिड. सल्फ्युरिक ऍसिडच्या एका मॉलिक्युलचा मास आहे 98 ग्रॅम. 98U किती आहे? बरोबर आहे की नाही? तिला म्हणजे करेक्ट असेल ना. काढून बघायचं. काय बघायचं? बरोबर आहे का?
चैतन्य यस. तर आपण बघितलं की जो H2SO4 आहे त्याला तुम्हाला 2 × H प्लस S × 4 × करायचं ते किती येणार 98 मिळणार. म्हणजे H2SO4 च्या एका मॉलिक्युलचं मास 98 U आहे. तर मी डायरेक्टली म्हणणार H2SO4 च्या एका मोलचं मास हे 98 ग्रॅम असणार. सोपा गणित कळलं? एकदम सोपं. फक्त U ला काय करायचं तुम्हाला मॉलिक्युलर मास काढता येत असेल तर तुम्हाला 1 मोलचं मासही काढता येतं. त्याला U ला फक्त काय करत जायचं ग्रॅम करत जायचं. तर लॉजिक काय आहे तो U असतो तो येतात तो ग्रॅम म्हणजे काय असतं 6 × 10⁻23 तिथे काउंट असतो. सिंपल गोष्ट आहे ना 98 ग्रॅम म्हणजे आपल्याला मोजतो नाही मोजतो की नाही आपण सल्फ्युरिक ऍसिड 98 ग्रॅम मग तुम्हाला असं क्वेश्चन विचारलं 98 ग्रॅम ऑफ मी सल्फ्युरिक ऍसिड घेतलं तर केमिस्ट्री म्हणतं तुम्ही 1 मोल ऑफ सल्फ्युरिक ऍसिड घेतलं. किती घेतलं 1 मोल. तुम्ही 2 मोल ऑफ सल्फ्युरिक ऍसिड घ्या म्हणजे काय करा 98 × 2 केलं की म्हणणार तुम्ही 2 मोल ऑफ सल्फ्युरिक ऍसिड घेतलं. 3 मोल्स घ्या 98 ला 3 ने मल्टिप्लाय करायचं. याच्यामध्ये काही डाऊट येतोय का जोशी? नाही सर काय म्हणा बोर्ड चाललाय मोल मोल म्हणून काय एकदम चांगला कन्सेप्ट बरोबर ना. आता हायड्रोजनचा ऍटॉमिक मास 1 असतो U त्याचा मोल किती असतो 1 ग्रॅमचा असतो. ऑक्सिजनचा एका ऍटमचा मास 16 असतो मग त्याचा मोल घेतला तर तो 16 ग्रॅमचा असतो. त्यात किती ऍटम आहे आपल्याला ऑलरेडी एकच नंबर 6 × 10⁻. मोल म्हटलं म्हणजे आता ऑक्सिजनचा जो मॉलिक्युलर मास आहे तो किती आहे 32 आणि त्याचा 1 मोल घेतला तर 32 ग्रॅम किती 32 ग्रॅम. हा NaClचा ऍटमचं मॉलिक्युलचा मास 58 आहे त्याचा 1 मोल घ्यायचं म्हटलं तर 58 ग्रॅम 58. तर अशा प्रकारे मोलचे कॅल्क्युलेशन तुम्हाला एकदा कळाले की मग संपला म्हणजे इथे तुमचा बेसिक कॉन्सेप्ट इथे संपला जातो. चला काही प्रश्न असेल मला विचारू शकता. न्यूमेरिकल म्हणून तुम्हाला चांगलं कळेल की काय करावं लागतं म्हणजे तुम्हाला न्यूमेरिकल येऊ शकतो जरा हार्ड येऊ शकतो. आता बघा एक न्यूमेरिकल आहे घरी ट्राय करा चांगला लक्ष दिलं असेल तर न्यूमेरिकल प्रॉब्लेम येणार नाही. वाद करशी Calculate the number of moles and molecules of urea present in 5.6 gram of urea. तर युरिया माहिती का तुम्हाला काय असतो फर्टिलायझर असतो. काय असतो फर्टिलायझर. तर तुम्हाला सांगितलंय युरियाचा फॉर्म्युला हा दिलेला असतो दिला जातो. आपल्याला विचारलंय की कॅल्क्युलेट द नंबर ऑफ मोल्स मोल कॅल्क्युलेट करायचे असेल तर आपल्याला आधी शोधावं लागतं की जे दिलेला ऍटम आहे का मॉलिक्युल आहे कोण आहे तो मॉलिक्युल. त्या मॉलिक्युलचा मोलार मास तर काढावं लागेल. मोलार मास काढावं लागेल ना का मॉलिक्युलचे. मग आपल्याला फॉर्म्युला माहिती आहे N किती आहे 2 हायड्रोजन किती आहे 4 बरोबर ना काढता येईल ना. तर ते सर्व काढलं तर ते काय होतं आपल्या फॉर्म्युलाने काढलं की आपल्या फॉर्म्युलाने मी ते असं सॉल्व्ह करणार माझ्या फॉर्म्युलाने मला नायट्रोजन 2 दिसतंय तर मी 2 × N करणार प्लस मला हायड्रोजन 4 दिसतंय तर 4 × H करणार मला कार्बन 1 दिसतोय तर कार्बन 1 करणार प्लस मला ऑक्सिजन 1 दिसतोय तर मी ऑक्सिजन 1 करणार याच्या व्हॅल्यू मी टेबल मधनं शोधणार टाकणार आणि मला 60 मिळणार. युरियाचा जो 1 मॉलिक्युल असतो त्याचा मॉलिक्युलर मास 60 असतो. शिकवलं की ज्याचं मॉलिक्युलर मास 60 असतो त्याचं मोलार मास करताना यू उडवायचं आणि फक्त काय टाकायचं जी करायचं जी टाकायचं कळालं काय सोपं एकदम.
काय सो मग तुम्हाला कळलं की हे बघा न्यूमेरिकल आहे, जेव्हा न्यूमेरिकल अप्रोचने बघा की युरिया आहे, युरिया असेल का कोणी असेल कोणताही सॅम्पल असेल त्याचा मोलार मास फाइंड आउट करा. आधी करायचं त्याला ग्रॅम मध्ये लिहायचं की हा एका मोलचं मास 60 ग्रॅम असतो. म्हणजे तुम्ही 60 ग्रॅम जेव्हा युरिया घेणार हातामध्ये बसतो त्याच्यामध्ये 6 × 10⁻23 युरियाचे मॉलिक्युल असतात, त्याचा मिनिंग हा बरोबर. पण तुम्हाला न्यूमेरिकलने तसं सांगितलं नाहीये. न्यूमेरिकलने सांगितलंय की मी 60 ग्रॅम नाही, मी फक्त 5.6 ग्रॅम युरिया घेतला. तर त्यात किती मोल आहे? त्यात किती मोल आहे? बरोबर 5. मग नंबर ऑफ मोल फाइंड आउट करायची नाही आपल्याला तर एकदम सिंपल फॉर्म्युला आहे, गिवन मास बाय मोलार मास. गिवन मास बाय मोलार मास. तुम्हाला पण मास 5.8 दिलाय, तुम्ही मोलार मास 60 काढलं ग्रॅम, जे आन्सर येईल ते 0.09. तुमच्या हातामध्ये 0.09 मोलचा तो काय युरिया तो एका मोल पेक्षा भरपूर कमी आहे. एका मोल पेक्षा 60 ला 1 मोल होतो तर 5.9 ला तो 0 पॉईंट मध्ये येणार ना, म्हणजे ना नसेल तर मग फॉर्म्युला पाठ करा, गिवन मास अपॉन मोलार मास. मग तुम्हाला सांगितलं की चला आता 60 ग्रॅम तुम्ही घेतलाय युरिया, तर किती मोल असणार? 60 अपॉन मोलार मास 60 1 मोल. किती मोल आहे? 1 मोल. चला ठीक आहे. तुम्हाला हे माहिती आहे की 60 ग्रॅम मध्ये किती पार्टिकल असतात? 6 × 10⁻23 पार्टिकल असतात. मग तुम्ही 5.8 ग्रॅम घेतलाय ना, किती घेतलाय? 5.8. मग त्याचा मोल किती फाइंड आउट केला तुम्ही? 0.09. मग 5.8 मध्ये मला सांगा किती मॉलिक्युल्स आहेत युरियाचे? युरियाचे किती मॉलिक्युल्स? 60 मध्ये 6 असतात. मग आपल्याला मोल माहिती आहे 0.9. मग या आपण जेव्हा अवॉर्ड नंबरने मल्टिप्लाय करतो काय करतो? मल्टिप्लाय. आपल्याला टोटल काय मिळतं? पार्टिकल मिळतात. एवढे आहेत. आपण त्याला फक्त काय केलं, ह्या नंबर ऑफ मोल्सला आपल्या अवॉर्ड नंबरने मल्टिप्लाय केलं. मग कोणत्याही गोष्टीमधले पार्टिकल फाइंड आउट करायचे असले तुम्हाला नंबर ऑफ काय काउंट फाइंड आउट करायचा असला तर मोल्स इंटू अवॉर्ड नंबर करायचे. मोल्स इंटू अवॉर्ड नंबर. कळलं? आता सिंपल आहे. आता इथे मी सांगितलं की 60 ग्रॅम होतं, 60 होतं, तो मोल किती होता? 1 होता. नंबर ऑफ मोल 1 टाकणार आणि अवॉर्ड नंबर तुम्हाला माहिती आहे 6 × 10⁻23. आपल्याला माहिती आहे यामध्ये 60 मध्ये एवढेच होते. 23 ते पॉइंट शिफ्ट झाले रे. ते एवढं अच्छा बरोबर. तर केमिस्ट्री फिरणार, केमिस्ट्रीमध्ये फक्त काय फिरणार गोष्टी लक्षात घ्या की मोल्स नंबर ऑफ मोल्स वरतीच फिरणार, एवढंच इथे कॉन्सेप्ट असतो. तुम्हाला मास दिलेलं असतं 10 ग्रॅम, मग 10 बाय मोलार मास 60 करायचं, त्याचे नंबर ऑफ मोल फाइंड आउट करायचे, नंबर ऑफ मोल रिएक्शन यूज करायची. तुम्हाला चुकून रिझल्ट टाकलं त्या 0 पॉईंट समथिंग मध्ये किती पार्टिकल आहेत त्याला अवॉर्ड नंबरने मल्टिप्लाय करून टाकायचं. काय करायचं? आणि ते समजत नसेल तर माझं लेक्चर पुन्हा ऐकायचं. काय करायचं? माझं लेक्चर लेक्चर ऐकलं की तुम्हाला गोष्टी कळून. तर हा कन्सेप्ट कळलाच पाहिजे. मोल कन्सेप्ट नाही कळाला तर समजायचं की मग केमिस्ट्रीचा बेसिस नाही. केमिस्ट्री पुढे सोपं आहे पण हे मोल कळालं तर मग तुम्ही यूज करते का? केमिस्ट्री एकदम सोपं आहे. मोल मुळे त्याला अवघड करू नका. हे त्याची एबीसीडी आहे. एबीसीडी नाही कळाली तर पुढचं सोपं असून काही फायदा नाही. समजलं? 9वी 10वीत कळालं नाही तर तुमचा प्रॉब्लेम होता, पण इथे कळालं. 9वीत कळालं नसेल, कळालं होतं का? नाही, आता ते कळालं. ठीक आहे. टेस्ट द्यायची तुम्हाला.